1. बालपणातील तेज. नारायण लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि जिज्ञासू होता. घरात पूजा, रामायण, धर्मग्रंथ, भजन याबद्दल त्याला प्रचंड आकर्षण. इतर मुलांप्रमाणे खेळण्यापेक्षा त्याला रामनामाचा जप करणे आवडत असे. 2. मनातील अस्थिरता. वयानुसार त्याला एक प्रश्न सतत छळत होता. जीवनाचं खरं सार्थक काय आहे? त्याचे मन सदैव विचारमग्न असे. कधी घरात कामात, कधी गावात वावरत असतानाही त्याचे मन अध्यात्मातच गुंतलेले. 3. विवाहाच्या दिवशी चमत्कार. नारायणचा विवाह ठरतो. घरात लगबग सुरू होते. पण विवाहाचा मुहूर्त लागताच नारायणाला अचानक एक अद्भुत जागृती होते. त्याला वाटते, हे माझं धर्म नाही, माझ्या जन्माचं कारण यापेक्षा खूप मोठं आहे. मंडपात मंगलाष्टक चालू असताना नारायण अचानक सभेतून उठतो. सर्वांच्या नजरेत आश्चर्य. नारायण मंदिराकडे धावत सुटतो आणि उभा राहतो थेट रामाच्या मूर्तीसमोर. तो हात जोडून म्हणतो, हे राम, आता मला माझा मार्ग सापडला. मी जगासाठी, धर्मासाठी, शक्ती आणि भक्ती जागृत करण्यासाठी जन्मलो आहे. त्या क्षणी नारायणाचा समर्थ रामदास असा जन्म होतो. एक तेजस्वी, धैर्यवान, भक्तिशक्तीचे प्रतीक. 5. घराचा निरोप. समर्थ एक क्षणही न थांबता घराचा, संसाराचा सर्व मोहांना त्याग करतात. हाती फक्त एक जलपात्र आणि मनात रामनाम. ते निघतात देशभ्रमंतीला, जनतेला सामर्थ्य देण्यासाठी, भक्ती व धैर्य शिकवण्यासाठी.